हे गाईस, तर स्वागत आहे तुमचं परम बोराडे ब्लॉगमध्ये. तर सुरुवातीला तुम्ही बघितलंच की बारीचा कार्यक्रम चालू आहे. बारीचा कार्यक्रम झाला, रातभर चालला. सकाळी जाऊ उठलो, तेव्हा एका चहाच्या ठिकाणी गेलो. त्या ज्या ठिकाणी बारीचा कार्यक्रम होता त्याच एका ठिकाणी मंदिरात चहाचा कार्यक्रम चालू होता. तिथं ती जायची बारी वाजवण्याची बारी झाली. त्याच्यानंतर आम्ही एका चहा प्यायच्या ठिकाणी गेलो. तिथं बघून होतं, गॅस होता, आजूबाजूला कोणीच नव्हतं, माचीस होती. शुद्धून माचीस घेतली आणि डायरेक्ट गॅस पेटवला. गॅस पेटवणं झाल्यात लगेच चहा गरम झाला आणि आम्ही चहा पिऊ लागलो. आणि सागर मामा इंट्रोडक्शन. हाय फ्रेंड्स, आय एम प्रेम सागर करत बेंजो कांबोरा. आम्ही आलो आहे चंदन स्टेशनच्या बारीच्या भंडाऱ्याला, तालुका जिल्हा जालना, गाव शिवणगिरी. सकाळचे वाजलेले आहेत बघा, आता 7 वाजलेले आहेत आणि मला जायचं आता पैठणला. तर हे काही आता संगीताची फेरी लागलेली आहे. हे सुधरूच द्याय नाही, थोडक्यात यायला एवढं म्हणायचं आहे की यायला जायचं पैठणला. थोडा उशीर व्हायला लागला, इथं जरा टाईम वाढवून कार्यक्रम चालला आहे. यायला जायची इच्छा आहे, एवढंच बघायला लागलं. तर स्वागत आहे तुमचं परम डेली ब्लॉगमध्ये. मैगेस कुठून गेले सध्या, आणि सध्या आम्ही शिवणगिरीमध्ये एका मंदिरात चहा प्यायला लागलो. सागर मामा, आम्ही शिदू आणि त्याचे मित्र, काय नाव त्याचे, शुभम दादा. जे काही चहा प्यायचा कार्यक्रम होता ते झाला आणि लगेच 2-4 माणसं लगेच जमा झाले आणि म्हणत होते की पोहे बी हे करायचे. आम्ही लगेच तिथं थांबलो. लगेच पोहे बाहेर निघालो. जे काय बारीचा कार्यक्रम, जी काय वेळ होती, मागून काही म्हणणारे होते. त्यांचा नंबर नव्हता. एक कोपऱ्यात जवळ एका साईडला बसतो. त्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पण झाला. त्या मंदिरापाशी एका साईडला येऊन बसलो. बसून बघत होतो की कधी यायचं होतं, कधी आम्ही घरी जातो. सोबतही झोप पण येत होती, कारण की रातभर आवाजाने झोपता आलं नाही. ते झाल्यानंतर मी थोडं पुन्हा बाहेर आलो. बाहेरून ज्या ठिकाणी मी आधी बसलो होतो त्या ठिकाणी जाऊन बसलो आणि लोकांची गर्दी जमा झाली आणि लोक म्हणले की चला आता निघून जाऊया, काय थांबायचं नाही. काही लोक थांबू लागले, काही लोक निघून जाऊ लागले, काही लोक गाड्यावर बसू पुन्हा उतरून पुन्हा मंदिरात जाऊन कार्यक्रम करू लागले. कारण की प्रथम क्रमांक आमचा होता. जे काय आमचे सागर मामा आहेत ते सकाळी म्हणते की मला पैठणला जायचं आहे. त्याला काय पैठणला जाता आलं नाही. त्याच्या मित्राचं लग्न होतं. हे जे काही स्माईल गेली ही फेक स्माईल आहे. मी झाडाखाली बसून विचार करतो, प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकासाठी लोक गाड्यावर बसू पुन्हा उतरायला लागलेत आणि पुन्हा मंदिरात जाऊन पुन्हा कार्यक्रम करायला लागले. त्यातच दुपार स्वेटर फेकला, स्वेटर मी पण शांत बसलो. तिथून पुन्हा म्हटलं की पुन्हा आता आमची वेळ आली, आम्हाला पुन्हा जाऊन बारीचा कार्यक्रम वाजवायचा. मला एक माणूस आला मला की पोहे गरम झाले तिकडे. हा भाऊ काहून शॉकमध्ये पाहत होता, मला काय तिकडून होत लागलं. शॉकमध्येच बघत होता. म्हटलं की बघू त्याला वाटत असतं की काय गुपचूप व्हिडिओ काढा काय. माझ्या शेजारचे मास्तर म्हणले काय बुंदी आहे का चिवडा आहे. पण त्याला एका जणांना सांगितलं होतं की तिकडे पोहे झाले, ते लक्षात नव्हतं. लगेच आम्ही पोहे जे गरम खात होतो. माझ्या साईडला एक रिकामी पितराळी होती. सिद्धू बसलेला होता. सिद्धू उठून कुठेतरी बाहेर गेला होता. त्याला म्हणलं की याच्यामध्ये पण टाका, मला आला भाऊ यायला. उठून आला, बसला. मी कारमध्ये येऊन बसल्यावर माझं मनोगत. काल आम्ही संध्याकाळी सिद्धूसोबत मी बारीच्या कार्यक्रमासाठी आलो. काल संध्याकाळी आलो बरं का. काल संध्याकाळी शिवणगिरी येथे बारीच्या कार्यक्रमासाठी आलो. काल रात्री
9:30-10 वाजल्यापासून जे कार्यक्रम चालू आहे कालच्या रात्रीपासून आता सकाळचे 10:30 वाजले तरी कार्यक्रम चालूच आहे. माझे मनोगत संपल्यानंतर मी पुन्हा मंदिरात जाऊन बसलो आणि हा जो काही सीन दिसायला लागला आहे खूप रात्री लोक खूप म्हणजे लय मोठे लोक होते पण आता कमी झाले. मरणाचे कटाळा आला होता सगळ्याला. सगळे फोन घेणं पाहत होते. जे काय पार्ट्या बसलेल्या आहेत त्या कदरून बसल्या होत्या. काय वेळ बसून झाल्यानंतर सागर मामा फोन बघत होते, मी त्याच्याकडे बघत होतो, ते माझ्याकडे बघून हसत होते. काय म्हणत होतं काय माहीत त्याला, पण मी ऐकलंच नाही. मी एक डायलॉग म्हटलं, जिंदगी झंडबा फिर भी घमंडबा, बसा शांत, जोवर कार्यक्रम होत नाही तोवर. फायनली मग आरतीचा आवाज आला आणि चांगला वाटला. आरती झाल्या झाल्या आम्ही आमच्या घरी निघलो. शिदून लगेच गाडीवर बसला, मी पण बसलो ढोलकी घेऊन मागं. चला म्हणलं एकदाच घराकडे निघालो आम्ही. जे गाडी डामटली वाऱ्या कावाराची म्हणलं आभाळ गिभाळ यायच्या आधी आणि पाऊस पडायच्या आधी, पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, लगेच चला. मरणाचे तोंड असे ऑइली स्किन झाले होते, चेहरे तसे असे फुफुट्याने भरल्यासारखे वाटू लागले. आणि गाडीवर बसून आम्ही कुठंही न थांबता डायरेक्ट घरी आलो. घरी येऊन झोपलो. घरी येऊन झोपल्यानंतर झोपेतून उठल्यानंतर थोड्या घरी आल्यानंतर रेस्ट केला. झोपेतून उठल्यानंतर पाहत होतो का डायरेक्ट संध्याकाळचे 5:30 वाजले होते. आम्ही दुपारी 3 वाजता आलतो आणि डायरेक्ट 3 वाजता येऊन झोपलो आणि 5:30ला उठलो. तोवर ते पाहताच गोल्या उठून इकडे तिकडे खेळत होता. गोल्या म्हणजे आमच्या गल्लीतलं एक लहान बाळ आहे, त्याला पाहूनच गरम गाईस. त्याच्यानंतर मग मी शेवटचे शब्द सांगतो. दिवसभर सकाळी उठल्यापासून म्हणजे रात्रीचे पण काही सीन बघितले. ज्या कार्यक्रमासाठी आम्ही गेलो होतो त्या कार्यक्रमामध्ये काही क्लिपा बघितल्या. दुपारी मी थोडा म्हणजे आधी झोपलो आणि उठलो. त्याच्यानंतर काही कामं केली, पण फोनात चार्जिंग नव्हती त्याच्यामुळं काही क्लिप शूट करता आलं नाही. आता नेमकंच इकडे तिकडे फिरून बसतो. संध्याकाळचा टाईम आहे मस्त. आता मस्त जेवण खाऊन करायचे आणि मस्त झोपायचे आणि डायरेक्ट सकाळी उठायचे. तर तुम्ही जे काही व्हिडिओ बघितले शिवणगिरीमध्ये बारीचे कार्यक्रमाचे, संध्याकाळचा माहोल आहे. हे काही नसून लहान लेकरू खेळायचा प्रकार आहे, हे नाही. तुम्ही शॉक होताल की पोरगा असं का करते, है की नाही. पण पोरग हे खेळायला लागले. याला त्याचे मामा खेळायला लागले. हे खेळायचा प्रकार आहे आणि लेकरू जे करायला लागले ते खेळायचा प्रकार आहे की नाही. तर तुम्ही दिवसभर व्हिडिओ बघितले. थँक्यू. आजचा ब्लॉग इथंच. बाय. काळजी.